संदीप सुरेश पवार साहेब, आपण नाशिकमधले उद्योजक आहात आणि या ठिकाणी आज रक्तदान शिबिर आहे मधुमालती ट्रस्ट माधवमालती तर आणि महात्मा फुले विकास मंडळ या ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे. आपलं असं का वाटलं की आपण इथे यावं, काय हा कार्यक्रम? रक्तदान म्हटलं तर सर्वश्रेष्ठ दान असतं आणि सर्वश्रेष्ठ दान हे आज महात्मा ज्योतिबा विकास मंडळ हे करत आहे. हे सर्वात आजपर्यंत केलेल्या कामापैकी एक सर्व उत्कृष्ट काम मी म्हणेन आणि ह्या कारणास्तव मी या ठिकाणी रक्तदान करण्यास आलो आहे आणि ह्यापुढेही असेच महात्मा फुले विकास मंडळांनी असेच विविध समाज उपयोगी कामं किंवा असे रक्तदान शिबिरांचे कामं, आरोग्यासाठी कामं हे करत. श्री प्रदीप गुरुजी साहेब नमस्कार. आपण असतात कन्नडमध्ये बरोबर आहे ना? नाही छत्रपती संभाजीनगर. कुठे ओके, छत्रपती संभाजीनगर. ओके, तर आज या ठिकाणी ब्लड दिलंय तुम्ही आपल्या महात्मा ज्योतिबा फुले विकास मंडळ नाशिक, श्री मालती माधव ट्रस्ट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जे रक्तदान शिबिर होतंय, तर आज मी ऐकलंय की तुमचा हा रक्त देण्याचा किती वेळ आहे? माझी ही 47वी वेळ आहे. मी जेव्हा 11वीत होतो ज्युनियर कॉलेजला तेव्हा आमचे प्राध्यापक होते डी.टी. पाटील आणि निजड पाटील यांनी मला सांगितलं की रक्तदान हे खूप चांगलं रक्तदानात जनजागृती केली होती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक राष्ट्रीय सेवा योजना या योजनेअंतर्गत मी मोरंजीभाऊ पगारे यांचे चिरंजीव मधुकर पगारे हे ॲडमिट होते आणि ओ पॉझिटिव्ह रक्ताची गरज होती आणि माझा रक्त ओ पॉझिटिव्ह होता. मी कॉलेजमधून मला गाडी घ्यायला आली होती आणि मी कॉलेजमधून रक्तदान करायला ते माझं पहिलं रक्तदान आणि आज सध्याचे मी दर वाढदिवसाला मी रक्तदान करून वाढदिवस साजरा करतो. मी वयाच्या 18व्या वर्षापासून आत्ता वयाचं 51 वर्ष आहे, तर आता 51 पूर्ण झाले पाहिजे होते पण मध्ये 2-3 वर्षांचा गॅप झाला. थोडीशी म्हणजे वेगळी अडचण होती, शारीरिक अडचण होती, त्याच्यामुळे मी रक्तदान करू शकलो नाही. परंतु लवकरच मी 101 मत रक्तदान करणार आहोत. कारण एक मागच्या वर्षीची गोष्ट अशी आहे, मी दैवी चमत्काराने वाचलेलं आहे. मी माझं सगळं जीवन संपलेलं होतं, दोन्ही हिप जॉईंट झालेले, हिप रिप्लेसमेंट केलेले आहेत आणि आज मला देवाच्या कृपेने पुन्हा जन्म मिळाला. आता हा माझा जन्म सार्थकी लागावा या उद्देशाने मी दर 3 महिन्यानंतर रक्तदान करतो आणि लवकरच माझे 101 रक्तदान पूर्ण होईल ही मला खात्री आहे. आणि या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले विकास मंडळ आणि मालती माधव ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही संधी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो, आभार मानतो. कारण रक्तदान नव्हे जीवदान. रक्तदान मी जेव्हा करतो तेव्हा मला एक आत्मिक आनंद मिळतो आणि या निमित्ताने मी या महात्मा ज्योतिबा फुले मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष असतील, सगळे पदाधिकारी सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि हा प्रोग्राम हा निरंतर चालू ठेवावा असं मी जगदंबा चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. खूप ग्रेट. नमस्कार. आता जे आपण इथे ब्लड रक्तदान केलं याच्या आधी तुम्ही एकदा केलेलं आहे बरोबर आहे? आज काही कारणाने होऊ शकलं नाही, तर तरुणांना तुमचा काय सल्ला असेल या बाबतीत? महिलांचं ऍक्च्युली मेनोपॉजच्या पिरियडमध्ये फ्लक्च्युएशन होत राहतं एचपीच्या लेवल्समध्ये. ते डाएट हे स्ट्रिक्टली फॉलो केलं गेलं पाहिजे. जे समूह कामाच्या व्यापात किंवा आपल्या व्यवसायाच्या याच्यामुळे आपण त्याच्याकडे निग्लिजन्स करतो ते होता कामा नये. म्हणजे इच्छा असून पण आज मला ब्लड डोनेट नाही करता आलं. 11.7 HP आलं, 12 हवं होतं. ठीक आहे, नेक्स्ट टाइम परत करूया. आणि बाकीच्या महिलांना सांगेल की त्यांनी पण व्यवस्थित आहार घ्यावा म्हणजे जेणेकरून आपल्याला ब्लड डोनेशनला हातभार लावता येईल. धन्यवाद. माननीय राजेंद्र शिरवाडकर साहेब नमस्कार. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमासाठी मी आलेलो आहे या ठिकाणी. कार्यक्रमाचं मूळ स्वरूप काय आहे हे आपण आपल्याच स्वगतामध्ये सांगावं असं मला वाटतं की कार्यक्रम कशासाठी आयोजित झाला, याच्यातून तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली हे आम्हाला सांगितलं तर जास्त बरं होईल, कारण आजच्या तरुणांना हा मार्गदर्शन करेल. तर आपण आपले याबद्दल काही दोन शब्द बोलावे असं मला वाटतं. प्रेरणा म्हटलं तर मागच्या वर्षी काय झालं,
की एप्रिल मे महिन्यामध्ये भारत पाकिस्तानचं युद्ध सदृश्य परिस्थिती झाली होती. सकाळी उठल्यानंतर मी माझ्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आलं होतं की रक्ताची गरज आहे बुवा असं. आणि मग मी सहज विचार केला की आता आपण म्हटलं एक आपल्या मंडळातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करूया. तर दररोज सकाळी मी आणि अण्णासाहेब आम्ही ग्राउंडवर फिरत असतो. मला माहित होतं की अण्णासाहेब ग्राउंडवर असतात आणि त्यावेळी मी पिंपळायला होतो. मग पिंपळून त्यांना फोन केला. अण्णासाहेबांना की म्हटलं आपल्याला रक्तदान शिबिर घ्यायचंय. मग त्यांनी ते लगेच तयार झाले. म्हणजे आपण घेऊया म्हणे आणि तुम्हीच अरेंज करा. म्हटलं मला काही त्याच्यातलं माहिती नाही म्हणे तुम्हीच अरेंज करा, मी सर्व फिलिंग लावून देईल आणि खर्च पण तुम्हीच करा म्हणे. म्हटलं ठीक आहे, मी लगेच हो म्हणालो. आता लगेच हो म्हणाला पार्श्वभूमी अशी आहे की 2000 साली माझी आई सिरियस झाली होती. त्याचा त्रास होता लिव्हरचा आणि त्यावेळेस मला ब्लडची आवश्यकता होती. आणि या आपण रक्तपेढीतच आपल्या रक्तपेढीतच मी रात्री 1:30 वाजता 2 बाटल्या घेतल्या होत्या. त्यांनी त्यावेळेस रिप्लेसमेंट माहीत होतं, मी त्यावेळेस देऊ शकलो नाही मला काही कारणास्तव. तर रिप्लेसमेंट करण्याची मला यावेळेस संधी मिळाली. लगेच मी हो म्हणालो आणि मागच्या वर्षी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं या साधारणतः 25 मेला. आणि त्यावेळेस साधारणतः 25 ते 30 बाटल्या गेल्या होत्या. आणि या आज पण साधारणतः 30 बाटल्या मिळालेल्या आहेत आणि चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तर रक्तदान शिबिरामुळे असं होतं की आपण मानवसेवा करतो आणि एक रक्ताची बॉटल दिल्यावर साधारणतः 3 जणांचे प्राण वाचले जातात. आणि ते एक फार मोठी म्हणजे आपण जे पैशांच्या स्वरूपात किंवा इतर स्वरूपात जी आपण हे करतो किंवा ईश्वर सेवा करतो मंदिरात जाऊन, त्याच्यापेक्षा रक्तदान ही फार मोठी सेवा आहे. तरुणांनी तर नेहमीच केलं पाहिजे. काही आज आमच्याकडे लोक आले होते. आपलं प्रदीप गुरुजींनी जवळपास 47 वेळा केलेले आहे. नंतर आपले संचालक जे आहेत आमच्या सोनालीताई, त्यांच्या मिस्टरांनी जवळपास आता 30 ते 35 वेळा केलेले. ज्योत घटे साहेबांनी बऱ्याच वेळा केले. असे बरेच उमेदवार होते. निम्मा जाधव साहेब आहेत. असे बरेच लोकांनी वेळोवेळी रक्तदान केले. तर मी याच्याद्वारे आवाहन करतो की समाजातले प्रत्येक व्यक्तीने आपल्या मंडळाला दरवर्षी रक्तदान करून एक जनसेवा करावी आणि त्याच्या निमित्ताने ईश्वर सेवा पण होईल असं मी नमूद करतो.